नमस्कार मित्रांनो, वारकरी संप्रदाय हादरलं. कीर्तनकाराचा विकृत चेहरा उघड. मुलीचं 4 वर्षाचं शोषण. अमनुष्य छळ, चटके देताना अत्याचार. काय आहे ही वारकरी संप्रदायाची बातमी आपण सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. राज्यातील वारकरी संप्रदायाला हादरणारी घटना पारनेरमधून समोर आल्या आहेत. पारनेर इथल्या श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराजांनी 4 वर्षापासून अल्पहीन मुलीचं शोषण करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आणि तोच आपण सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत. त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया. अत्याचार करताना थोरात हा अल्पवयीन मुलीचा अमनुष्य छळ करायचा, तिला चटके द्यायचा, मुलींनी कोणाला सांगू नये म्हणून तिच्यावर पाळत ठेवायचा, जीवे मारण्याची धमकी द्यायचा. या शोषणामुळे पीडितांनी घरच्यांना माहिती दिली. यशवंत थोरात याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला 20 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहेत. मग नेमकी ही घटना काय आहे याकडे आपण सविस्तर लक्ष देऊया. कीर्तनकार यशवंत थोरात आणि पीडितचे कुटुंब पारनेरमध्ये शेजारी राहते. दोन्ही कुटुंबांचे चांगले संबंध होते. पीडितचा भाऊ आरोपीचाच वारकरी शिक्षण संस्थेत सचिव म्हणून कार्य करत होता. याचाच फायदा घेऊन कीर्तनकार थोरातने 2021 पासून पीडितवर वाईट नजर ठेवली होती. मुलगी घरी एकटी असताना किंवा घरी कोणीच नसताना थोरात मुलीवर वारंवार तिच्यावर बळजबरी करत अत्याचार करायचा. ज्यावेळी पीडितने विरोध करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच याबाबत जर कुणाला सांगितलं तर तुझ्या आई वडिलांना आणि भावाला मारून टाकेल अशी दामबाजी थोरात मुलीला करायचा. या भीतीपोटी व कुटुंबांच्या सुरक्षेसाठी पीडितने हा छळ 4 वर्ष मुकाट्याने सहन केला. दरम्यान 4 दिवसापूर्वी 10 मार्चला कीर्तनकार थोरात याने अत्याचाराचा कळस गाठला. थोरात याने पीडितला फोन करून त्याच्या घरी बोलवले, मात्र तिने येण्यास नकार दिला असताना त्याने कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली. या धमकीमुळे घाबरलेले पीडित कीर्तनकार थोरात यांच्या घरी गेली. त्यांच्या घरी गेले असतानाच तिला कीर्तनकार थोरातने जब्बर मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता या कीर्तनकार थोरातने लोखंडी पक्कळ गॅसवर गरम करून पीडितला चटके दिले. त्यानंतर तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. मारहाण आणि चटक्यामुळे पीडितला चालणंही कठीण झालं. त्यानंतर 14 मार्चला पीडितचा भाऊ घरी आला असताना तिची अवस्था पाहून त्याने तिला विश्वासात घेतलं. मावस भावाच्या उपस्थितीत पीडितने 4 वर्षापासून सुरू असलेले शोषण माहिती सांगितली. त्यानंतर पीडितच्या भावाने पारनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. पारनेर पोलिसांनी यशवंत एकनाथ थोरात विरोधात भारतीय न्याय संहिता व बाल लैंगिक अत्याचार संबंधित कायदा पॉक्सो सह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. कीर्तनकार थोरात याला पारनेर न्यायालयात 20 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहेत. सहाय्यक निरीक्षक रणजित मागर तपास करत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं कीर्तनकाराबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.